चला बनवूया झटपट नाश्त्यासाठी उपमा. अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात. कढईमध्ये साजूक तूप घालायचं, शेंगदाणे आणि रवा छान भाजून घ्यायचा. रवा भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं. त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची आणि छान भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, साखरही टाकायची आणि मीठही टाकायचं आणि छान उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आणि झाकण मारून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता आपला मऊ आणि लुसलुशीत उपमा बनवून तयार आहे. हा उपमा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. खूप छान लागतो आणि पोट देखील भरतं आणि तुम्ही टिफिनला देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा आणि 10K फॉलोअर्स पूर्ण करा.